एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर क्वेश्चन असा आहे की सॉल्व करायचं x² - 3x / 10 - 1/10 = 0। हे सगळे जे प्रश्न दाखवतोय मी हे 10वीच्या मॅथ्समधले आहेत मित्रांनो, सेमी इंग्लिश मीडियममधले आहेत, क्वाड्रॅटिक इक्वेशन। तर तिथून चालू होतात ते क्वाड्रॅटिक इक्वेशन धड्यामधले। तर मी प्रत्येक वेळेस नेहमी काय सांगत असतो, तर ह्याला काय करायचं, पहिलं सिम्प्लिफाय करा। कसं सिम्प्लिफाय करायचं, तर असं क्वेश्चन बघितला किंवा प्रॉब्लेम बघितल्या लक्षात आलं पाहिजे तुम्हाला की याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशनचं काय आहे का प्रोसेस। कारण फॉर्म्युला कुठलाही टाकायच्या आधी तुम्ही हे असं जिथं असे फ्रॅक्शनवाला येणार तर थोडंसं माणूस घाबरला जातो हे बघितल्यानंतर। तर काय करायचं, ह्या दोन्ही साईडला इथं 10 आहे, इथं 10 आहे डिनॉमिनेटरला, इथं पण 10 आणता आला तर बघायचं आपल्याला। तर 10 आणण्यासाठी काय करायचं, डिनॉमिनेटर किंवा छेदाला तर खाली पण 10 ने गुणायचं, वर पण 10 ने, म्हणजे खाली येईल 10, वर येईल 10x²। आपण काय केलं, फक्त मल्टिप्लाय केलं, कारण हे क्रॉस जरी केलं तरी फक्त राहणार आहे x² राहणार आहे। -3x भागिले हे जसं आहे तसं ठेवलं -1/10 = 0। आता तिन्हीचा डिनॉमिनेटर 1 झाला म्हणजे छेद 1 झाला, तर आपण कॉमन ठेवू शकतो असं -3x / 10, कारण ह्या कॉमन आहे तिघांना, = 0। म्हणजेच हा 10 आपण खालून इथं मल्टिप्लाय केला ह्याला तर 0च राहणार शेवटी, म्हणजे इक्वेशन येणार 10x² - 3x - 1 = 0। आता ह्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म्युला नक्की टाकू शकता, जो कुठला फॉर्म्युला, आणि त्याच्याने तुम्ही एक्सची व्हॅल्यू काढू शकता, तुम्ही एक्सची व्हॅल्यू काढ। तर असेच व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।